एक निष्ठावंत कार्यकर्ता विरुद्ध एक स्वयंघोषित नेता अशी झालेली आहे. त्यांची भूमिका अशी झाली की मी एक मोठा नेता झालेलो आहे, पुणे शहराचा खूप मोठा नेता झालेलो आहे, माझ्यासारखं कोण नाही, मी म्हणन तसा पक्ष चालन, पक्ष म्हणन तसा मी नाही चालणार, अशा भूमिकेतनं ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्याचं जे काय घडते ते आता तुम्ही पाहताय. काय माणसाने मर्यादेत बोलावं. आता यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण तेवढं त्यांची हे पाहिजे, लेवल पाहिजे. ठीक आहे, आता ते बोलतात, तर ह्यांनी त्यांना संधी दिली होती ना, आतापर्यंत ह्यांनीच संधी दिली होती. जे काय करायचं त्या करता. तुम्ही म्हणतात ह्यांनी काय केलं नाही, ह्या प्रभागामध्ये ह्यांनी केलं नाही का? अब तुम्ही काय केलं ते दाखवा ना. दादा कचरा नाही हो, 8 वर्षाचा कचरा आत्ता साफ केलाय त्यांनी. आत्ता म्हणे मी 50 किलोमीटर 100 किलोमीटर 200 किलोमीटर साफसफाई केली, काहीतरी इव्हेंट केला कचरा उचलण्याचा. निवडणुकीच्या धामधुमीतही बातमीदारीचा धर्म पाळतो. जे कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही, दिसणार नाही, ते सर्व बघायला मिळेल माय महानगर लाईव्ह. आपल्या बातम्या आतल्या बातम्यांसाठी वाचत जा आपलं महानगर. नमस्कार. पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक 9च्या लढतीकडे समस्त पुणेकरांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 9चे भाजप उमेदवार लहू बालवडकर. अण्णा नमस्कार. निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये हालचालींना वेग आलाय. इतका मोठा प्रभाग शहरी पण आहे, ग्रामीण पण आहे, नव्याने गावं काही समस्या झालेल्या आहेत. इतक्या महत्वाच्या प्रभागाची जबाबदारी भाजपने तुमच्याकडे दिली. काय आहे पहिली प्रतिक्रिया? आता ही लढाई एक निष्ठावंत कार्यकर्ता विरुद्ध एक स्वयंघोषित नेता अशी झालेली आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. निष्ठावंत कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जे आता उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांची ताकद काय असते या निवडणुकीत आम्ही नक्कीच ही पुढच्या उमेदवारांना दाखवून देऊ. ही निवडणूक अतिशय भारतीय जनता पार्टीला सोपी आहे. अशी काही निवडणुकीमध्ये ते दाखवतात, ते सांगतात, त्या पद्धतीची काही झालेली नाही. आता बोलताना पण कितीतरी खोटं गोष्टी यामध्ये बोलल्या जातात. ठीक आहे, आता ते आमचे सहकारी होते, पूर्वी पक्षामध्ये होते, त्यांना पक्षाने न्याय दिला. 2017ला निवडणुकीमध्ये तिकीट दिलं, ते निवडून आले, नगरसेवक झाले, त्यानंतर शहर सुधारणाचे अध्यक्ष झालं, पक्षाने न्याय दिला त्यांना. त्यानंतर त्यांची भूमिका अशी झाली की मी एक मोठा नेता झालेलो आहे, पुणे शहराचा खूप मोठा नेता झालेलो आहे, माझ्यासारखं कोण नाही, मी म्हणन तसा पक्ष चालन, पक्ष म्हणन तसा मी नाही चालणार, अशा भूमिकेतनं ह्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्याचं जे काय घडते ते आता तुम्ही पाहतायच. आणि पुणे शहरामध्ये ही निवडणूक तुम्ही म्हणता की हे चाललेली आहे गरम, असं काही नाहीये. स्थानिक लेवलला ही निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने, सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतलेली आहे. एक कार्यकर्ता ते नेता अशी पद्धतीची ही निवडणूक होणार. आणि एक कार्यकर्ता निवडणूक कशी करायची असती, कशी जिंकायची असती, हे सर्व भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी मिळून या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ. नक्कीच. सर, आपला प्रभाग हा मोठा आहे. एका बाजूला वाढतं शहरीकरण आहे, दुसऱ्या बाजूला नव्याने काही गावं समाविष्ट झाली आहेत, तिथेही आता शहरीकरण होत आहे. समस्या वेगवेगळ्या आहेत. शहरातल्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण भागातल्या समस्या काही अंश वेगळ्या आहेत, पण आता ते देखील शहरात होत आहे. या आव्हानांना तुम्ही कसं टॅकल करणार? गेली 10-15 वर्ष आलं या भागाचा जो विकास व्हायचा होता तो थांबलेला आहे. आणि बऱ्यापैकी जे आता तिकडे गेलेत, त्यांची इथले नगरसेवक होते, त्यांच्याकडनं आमच्या भागाच्या समस्या एकच आहे आणि त्या समस्या अजूनही नागरिकांना भेडसावतात. तीच उत्तर आहे त्यांच्याकडनं, तीच उत्तर आहे आतापर्यंत की आम्ही हे करू, आम्ही ते करू, केलं तर काहीच नाही. फक्त दाखवायला कुठल्या तरी प्रोग्राम घ्यायचा, त्याचा इव्हेंट करायचा आणि आम्ही खूप काही केले असं दाखवलेलं हे मतदारांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आता नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी हा प्रभाग क्रमांक 9 हा मध्ये पहिला 2017 पासून तर आजपर्यंत होता. आणि नव्याने 2 गावं म्हणजे माळुंगे आणि सूस ही नव्याने 2 गावं यामध्ये जोडली गेलेली आहे. सगळ्यांचे प्रश्न आता एकच आहे, पाणी, रस्ता, लाईट आणि कचरा. हे प्रश्न गेली कित्येक वर्ष या ठिकाणी सोडवले गेलेले नाहीये. त्यामुळं
जनतेला किंवा या मतदार राजाला माहिती आहे की यांनी आपल्या बरोबर किती काय बोलले, कसं बोलले, काय आश्वासनं दिली होती आणि कुठल्या आश्वासनांनी पूर्तता केली, तर ती या निवडणुकीच्या माध्यमातून समजेल. असं समतोल राखून या प्रभागाचा आम्ही नक्कीच सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही, एवढे तरी मी आता नक्कीच सांगतो तुमच्या माध्यमातून. नक्कीच अण्णा. आता तुम्ही जसं म्हणालात की इथून मागची जी कामं झाली त्यावर कोणी बोलत नाहीयेत, कामं काय झाली, कोणती कामं केली यावर न बोलता केवळ उपक्रम काय केले यावर बोललं जात आहे. पण आता ह्यावरूनच आता समोरच्या पार्टीकडून किंवा विरोधकांकडून तुमच्या पक्ष नेतृत्वावर टीका केली जाते आहे. म्हणजे चंद्रकांत दादा पाटील असेल, खासदार मुरली अण्णा असतील. आता या आव्हानाला किंवा ह्या एक प्रकारे ते जे तुमच्यासाठी एक टार्गेट सेट करताय याकडे तुम्ही कसं पाहता आणि याला तुम्ही काय उत्तर द्या? काय माणसाने मर्यादेत बोलावं. माणसाने विषय असा आहे की चंद्रकांत दादा पाटील हे कॅबिनेट मंत्री आहे आणि मुरलीधर मोहोळ अण्णा हे केंद्रामध्ये एक मंत्री आहे. आता यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण तेवढं त्यांची हे पाहिजे, लेवल पाहिजे. ठीक आहे, आता ते बोलतात, पण ह्यांनीच त्यांना संधी दिली होती ना. आतापर्यंत ह्यांनीच संधी दिली होती, जे काय करायचं काय करतं. तुम्ही म्हणतात ह्यांनी काय केलं नाही, ह्या प्रभागामध्ये ह्यांनी केलं नाही का? अब तुम्ही काय केले ते दाखवा ना. तुम्ही काय केले ते दाखवा की मी ह्या प्रभागामध्ये हे आणलाय, हा प्रकल्प आणलाय, ह्या गोष्टी आणल्यात, गार्डन केलं, प्ले ग्राउंड केलं, कुठेतरी टॉयलेट बांधलं. टॉयलेट तरी दाखवा की बाबा मी टॉयलेट बांधले. मी 2017 ते 2022 नगरसेवक होतो, त्यानंतर परत पुणे महानगरपालिकेचा माजी सदस्य म्हणून मला आतापर्यंत 2024 पर्यंत तिथं सभागृहामध्ये मला स्थान होतं. मी बजेट मागू शकत होतो, आणू शकत होतो. अरे हॉस्पिटल सांगा, गार्डन सांगा, किंवा काही गोष्टी तरी सांगा की हे मी केल्यात. जे आता ई लर्निंग स्कूल असेल, हॉस्पिटल असतील, किंवा हे सगळे 2015-16 मधले प्रकल्प आहे, जे अर्धवट आहे. त्यामध्ये एक आमचं ओपन थिएटर पण आहेत. असा कुठला तरी प्रकल्प सांगाव, नाना नानी पार्क सांगाव की मी केला. 2017 ते 2024 मध्ये मी हे प्रकल्प बाणेर, बालेवाडी, येवन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या ठिकाणी मी केले. तुम्ही सांगाव ना. तुम्ही नेत्यांवरती बोलण्या इतकेच मोठे नाहीये. तुम्ही मी काय केले आणि मी पुढच्या भविष्यामध्ये जर आता इलेक्शनला उभं राहणार आहे, नंतर काय करणार हे सांगा. सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी सांगा की मी हा रोड केला, काहीतरी सांगा ना. तुम्ही त्यांनी काय केलं नाही हे नका सांगू. तुमचे नेते होते कालपर्यंत, आता तुम्ही पक्ष बदलला, तुमचा तिकीट नाही मिळालं किंवा तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली, पक्ष बदलला. तुम्ही सांगा की मी लोकांसाठी हे केलं म्हणून. साधा कचरा नाही हो, 8 वर्षाचा कचरा आत्ता साफ केलाय त्यांनी. आत्ता म्हणे मी 50 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर साफसफाई केली, काहीतरी इव्हेंट केला कचरा उचलण्याचा. पण 8 वर्ष काय केलं? 8 वर्ष ही माझे या प्रभागातील जनता कचरा कधी उचलतात हे पाहतच होते. प्रशासन उचलतच होतं ना कचरा. नक्कीच. आणि तुम्ही म्हटलात त्या मुद्दे बरोबर आहेत किंवा ते समस्या आहेत त्या इथून मागे सोडवल्या गेल्या नाहीत. मागे काय झालं तर पुढची 5 वर्ष फार महत्वाचे आहेत. तुम्ही म्हणाल तसं आता कामाचा पुढे सपाटा लावावा लागेल. अनेक प्रकल्प किंवा अनेक उपक्रम असतील किंवा अनेक कामं रखडली आहेत. लहू पालवडकर या कामांना किती वेळांमध्ये ते पूर्ण करू शकतील आणि कशा पद्धतीने ही सगळ्या आव्हानं पार करतील? जनतेची समस्या असतील, शहरीकरणाची समस्या असेल किंवा नव्याने शहरीकरण ज्या गावांमध्ये होते त्याला लहू पालवडकर कशा पद्धतीने तडीस नव्या गावांमध्ये आता महत्वाचं आहे पाणी, दुसरा विषय आहे रस्ते आणि तिसरा विषय त्या ठिकाणचा कचऱ्याचाच आहे. मूलभूत सुविधा पाहिजे लोकांना. त्या नागरिकांना मूलभूत सुविधा दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर आता ह्या गावांमधला जो टिपीसचा विषय होता तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता सॉल्व्ह झालेला आहे. सूस मध्ये काही प्रश्न आहेत. सूस मधले प्रश्न आम्ही नक्कीच तिथं मार्गी लावू. जे जे प्रश्न आहेत ते प्रशासन आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून ते नक्की मार्गी लावू. बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सूस, माळुंगे या ठिकाणी बरेचसे प्रश्न आहे. इकडेही रोडचे प्रश्न आहे, मिसिंग लिंक. तर नक्कीच चंद्रकांतदादा पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, अण्णांच्या माध्यमातून या ठिकाणी, दादांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही मोठे फंड आणून महाराष्ट्र शासनाकडनं किंवा पुणे महानगरपालिकेकडनं हे रस्ते न अडवता, कुणाला रस्ते अडवायची सुपारी न देता नक्कीच हे रस्ते पूर्ण करू. आणि जी बाणेर, बालेवाडी या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये गुदमरलेली आहे
पहिला प्रश्न तो असन की आम्ही हे मिसिंग लेन पूर्ण करू. दुसरा विषय आहे पाण्याचा. तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून इथं पाण्याची 20/4/7 ही योजना या ठिकाणी पूर्णत्वाला आलेली आहे. बऱ्यापैकी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 50%. राहिलेलं 50% भविष्यामध्ये आम्ही तो सॉल्व्ह करू आणि नक्कीच लोकांना पूर्ण वेळ मिळेल, पाणी मिळेल असं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कचऱ्याचा प्रश्न असेल, पुणे महानगरपालिकेचे त्या ठिकाणी कर्मचारी आहेत, तो वाढवून ते कचरा नक्कीच या ठिकाणी साफसफाई आणि स्वच्छ आणि सुंदर आमची हा प्रभाग कसा राहील याकडे कायमस्वरूपी आम्ही लक्ष ठेवू. इव्हेंट नाही करणार कुठल्या गोष्टीचा. नक्कीच. तर हे होते लहू बांगरकर. ही कार्यकर्त्याची निवडणूक असून आम्ही काम करू, केवळ इव्हेंट न करता आम्ही जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊ, असं यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.